प्रत्येक भाजीची नीट करण्याची सुद्धा एक पद्धत असते. ही बघा, ही भारंगीची भाजी आहे ना, ही अशी कोवळी कोवळी पानं घ्यायची, ह्याचे देठ घ्यायचे नाहीत आणि ही अशी नीट करायची आणि स्वच्छ धुवायची. ही बघा, आणि स्वच्छ धुवून मग आपण जशा इतर पालेभाज्या चिरतो ना तशीच चिरायची. ही भारंगीची भाजी चिरलेली, ह्याच्यासाठी लागलेलं साहित्य: 3 मध्यम आकाराचे कांदे, ही वाटीभर मी तूर डाळ घेतली आहे छोटी, आपल्याला हवी तेवढी, ही भिजत ठेवलेली, आणि मिरच्या. एवढंच ह्या भारंगीच्या भाजीसाठी साहित्य. आता ही मी भाजी गरम पाणी ठेवलेलं आहे त्यात उकळत घालणार. उकळल्यानंतर गाळायची आणि पुढे आपण एरवी पालेभाज्या करतो तशी करायची. तसेच ह्या भारंगीच्या भाजीला हे खोबरं तुम्हाला हवं तसं, चवीनुसार सुपारी एवढं गूळ आणि मीठ, ते सुद्धा आपण आपल्या चवीनुसार हे जेवढं घालाल साधारण बघून तेवढं आपण घाला. ही भारंगीची भाजी पहिली अशी ही या उकळत्या पाण्यात 2-3 मिनटं ठेवायची, म्हणजे उकळून घ्यायची. म्हणजे एक प्रकारे त्याला जरा तुरटपणा जास्त असतो तो निघून जाईल. चांगली अशी उकळल्या त्या पाण्यात आपण घातलेली आहे ही भाजी आणि ढवळून गाळून घ्यायची. ही बघा, ही आता भारंगीची भाजी ह्या उकळत्या पाण्यात घालून अशी चांगली 5-1 मिनटं मी उकळली आहे. उकळल्यानंतर ह्या गाळणीत गाळून घेणार आणि पिळणार आणि मग फोडणीला घालणार. ही बघा, ह्या भारंगीच्या भाजीला जवळजवळ मी 4-1 बोट चमचे तेल घातले, कारण कांदा मध्यम आकाराचा भरपूर आहे ना म्हणून. आणि आता फोडणीला मी पहिली मिरची घातली. मिरची जरा अशी फिरवली की त्याच्यावर लगेचच कांदा घालणार, कारण तेलात जास्त वेळ मिरची ठेवली की घशाकडे त्रास होतो. 3 कांदे मी चिरले. कांदे बारीक अगदी चिरायचे नाही, मध्यम आकारात मोठे मोठे असे चिरायचे. आणि ह्या कांद्यावर थोडंसं मीठ घालणार, म्हणजे कांदा पटकन शिजतो. कांदा जरा 1-2 मिनटं थोडा बावळायला दिला की मग ती डाळ टाकणार. कांदा बावलेला आहे थोडा, आणि त्याच्यावर आता ही तूर डाळ घातली जाणार. तूर डाळ 1-2 मिनटं शिजायला वाफ आली की मग भाजी घातली जाणार. कांदा बावलाय, हा कांदा शिजलाय. आता ही उकळून गाळून ठेवलेली ही भारंगीची भाजी ह्यात थोडी थोडी घालून परत हे ढवळलं जाणार आणि थोडं खोबरंही ह्यात मिक्स केलं जाणार, कारण ती उकळून हे केल्यामुळे मिक्स होणार. आणि थोडंसं गुळही घातलं जाणार हाताबरोबर, आपल्याला चवीनुसार गूळ घातलं जाणार. अशा प्रकारे आता 3-1 मिनिटात वाफेवर ही भाजी शिजली जाणार. तुम्हाला हे आवडलं तर लाईक करा, लक्ष्मी किचनला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. अशा प्रकारे ही भारंगीची भाजी तयार. बघा, छानपैकी सुंदर एक वेगळी रानभाजी, सुंदर चवीलाही छान लागते. आणि पावसाळ्यात ही एक मस्त, म्हणजे कृमीचा त्रास होत नाही असं पूर्वीची लोक सांगतात. ही आता पूर्णपणे खोबरं बिबरं घालून छानपैकी भाजी तयार.